राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचं 28 जानेवारीला अपघाती असं दुःखद निधन झालं. तर तो अपघात नसून तो दादांच्या बाबतीत घातपातच झालेला हा दाट संशय सर्व लोणी बापकरकरांच्या मनात आहे, तसेच तालुक्यामधील सर्वसामान्य जनतेमध्ये पण आहे. पण ह्याच्यामागे एक तपास यंत्रणा जर पाहिली, आता तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्ही पाहिलं की दादांचं CCTV फुटेज वगैरे मागितलं जाते, ते ना दिलं जाते, म्हणजे ह्याच्यातून अजून जास्त संशयाची सुई वाढत चाललेली आहे. तर त्याकरता माझी एकच मागणी राहील की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल की परत तुमचं केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय असेल, यांनी ताबडतोब दादांच्या देवगिरी ते विमानतळापर्यंत जे आलेले CCTV फुटेज आहेत ते लवकरात लवकर जे कार्यकर्त्यांनी मागणी केली त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत. कारण ह्याचं एकच सांगतोय की आज पूर्णपणे दादांचं तसं होऊन अगदी काही दिवसात 3 दिवसात वहिनी साहेबांनी म्हणजे सुनेत्रा वहिनी साहेबांनी आपल्या राज्याची उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली. आणि ती जबाबदारी घेत असताना आपल्या सर्वसामान्य माणसाला माहिती की त्यांनी ती जबाबदारी घ्यायचं कारण दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कुटुंब एवढं जे मोठं आहे, जर वहिनींनी तो निर्णय नसता घेतला तर ह्या कुटुंबाला वाली कोण हा प्रश्न निर्माण झाला होता. तर ते वहिनींनी घेतलेला निर्णय अगदी योग्य होता. कारण आज दादांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आज वहिनींच्यामुळे तरी आज जागेवर आहेत. अजून यातून एकच सांगायचं, जर ह्याच्यात जर घातपात असेल तर येणाऱ्या काळामध्ये अजून 1 महिन्यात 2 महिन्यात जर शासनाने लवकर काही निर्णय नाही घेतला तर आम्ही लोणी आपलं बारामती पुणे रोड जो हायवे आहे तो राज्य रस्ता आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत. तरी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याच्यामागे गृह खात्याने याच्यामध्ये निर्णय घेऊन लवकरात लवकर पुढील कारवाई करावी, एवढीच आमची लोणी बापकरकरांच्या वतीनं अगदी शासनाला विनंती राहणार आहे. आणि आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी साहेबांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलेलं आहे की दादांच्या अपघाताची CID मार्फत चौकशी व्हावी. एवढीच दादांनी पत्र दिलं आहे वहिनींनी, त्याबद्दल त्यांनी सुद्धा याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा एवढी लोणी बापकरकरांच्या वतीनं मी मागणी करतो. धन्यवाद.